शिष्य आहे कोणासाठी चालू केलं? मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर शहरातील आडस रोडवरील गुरु राघवेंद्र या जिनिंगवर आहोत. शेतकऱ्यांच्या या ठिकाणी भरपूर समस्या आहेत. जर NCC शासकीय कापूस या ठिकाणी विकायचा म्हणलं तर शासनाने अनेक नियम काढले आहेत. या नियमामध्ये सुरुवातीला आपली जी काही शेती आहे, शेतामध्ये पीक लावल्यानंतर त्या ठिकाणी ई पीक पाहणी केली जाते. त्यानंतर त्या ई पीक पाहणीची नोंद कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर या ठिकाणी केली जाते. आणि त्यानंतर या ठिकाणी NCC जी आज चालू आहे किल्ले धारूर या ठिकाणी गुरु राघवेंद्र जिनिंग या ठिकाणी आणली जाते. आणि जो कापूस आहे तो आपली नोंद करून जो कोड येईल शेतकऱ्याला तो कोड घेऊन या ठिकाणी आणला जातो. मात्र अनेक समस्या आहेत या गुरु राघवेंद्र जिनिंगवर. शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमक्या अडचणी काय आहेत. आलो का याला ना दोघं जण आलो. हा नाही ते बघते. या ठिकाणी आपला शेतकरी आहेत. या ठिकाणी आपल्या शेतकरी आहेत. काय अडचणी आहेत आणि काय समस्या आपण या ठिकाणी जिनिंगवर काय अडचणी येत आहेत आपल्याला? आपल्याला एकच अडचण आहे शेतकऱ्यांना की हे पूर्ण शिष्याला कापूस व्यापाराचा येतोय आणि व्यापाराचा आला म्हणून शेतकऱ्याचे हाल होतात. आणि शेतकऱ्याला अशी अट घातलेली शासनाने की एकरी 5 क्विंटल कापूस आणि हेक्टरी 12.5 क्विंटल कापूस. मग 12.5 क्विंटलनं जर हेक्टरी कापूस घालायचा म्हणलं तर हे 6 चाकी आयशर टेम्पो कुठून भरणार शेतकऱ्याचे? साधारणतः आयसर टेम्पो 6 चाकी आहे, त्यात किती क्विंटल कापूस बसतो? त्याच्यात 40 ते 50 क्विंटल कापूस बसतो. बरं, किती आहेत असे या ठिकाणी वाहन? आज ह्या ठिकाणी एक 10-12 वाहन आहेत. बरं, दररोज असं असं काय ठिकाणी? आज कालपासून चालू झाले. शिष्य चालू झालं की व्यापाऱ्यांनी टेम्पो आणा चालू केले. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या अडीअडचणी सांगतात, शेतकरी अडचणीत आणतात. तुमचा इतका कापूस बसत नाही म्हणतात. मग यांचाच कसं काय बसतो? आज आपण या ठिकाणी कापूस घेऊन आहोत. किती कापूस होता आपला? माझ्या वाहनामध्ये सरासरी 5 ते 6 क्विंटल कापूस आहे. बरं, काय सांगितलं आपल्याला आपण या ठिकाणी आल्यानंतर? तुमची तारीख आली नाही, तुम्ही तारखेनुसार कापूस आणा, वाहन महागारी घेऊन जा, नसता खाजगीला टाका. बरं, किती शेतकऱ्याचे वाहन आहेत तिथं आज? आज सध्याच्याला एकच शेतकऱ्याचं वाहन आहे. तरी पण त्यांना नियम सांगितले जातात? तरी पण त्याला नियम सांगितले. व्यापाऱ्यांना नियम नाहीत का? व्यापाऱ्यांना नियम नाहीत. व्यापाऱ्यांना असेच चालतात, बोगसगिरी चालते सगळी. साधारणतः 6 चाकी टेम्पो मध्ये किती बसतो कापूस? 40 ते 50 क्विंटल. 50, 60, 70 क्विंटलपर्यंत आणते ते. कुठले आहेत व्यापारी यार सांगता येईल का? हे व्यापारी कुठले ते सांगता येणार नाही, पण बाहेरचेच आहेत, तालुक्याच्या बाहेरचेच आहेत. किल्ले धारूर शहरामध्ये गुरु राघवेंद्र जिनिंग आहे आणि या ठिकाणी NCC जी शासकीय खरेदी आहे चालू आहे. आणि शासकीय खरेदीमध्ये 40 ते 50 क्विंटल असणाऱ्या 6 चाकी टेम्पो आणला जात आहे. आणि असे तब्बल 10 ते 15 टेम्पो या ठिकाणी आज आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण लांबची लांब रांग लागलेली आहे टेम्पोची. संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य तो जे काही शेतकरी बांधव आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहेत. गोवर्धन बडे, SP लाईव्ह मराठी, किल्ले धारूर, बीड. सिंपल.